श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग गाईज. तर आज अजिबात उठायचं मन नव्हतं, असं वाटत होतं झोपून राहू म्हणून, पण माझा गणू मला काय झोपून राहून देणार आहे? अजिबात नाही. सो तो माझ्या आधी उठलेला आणि खेळत होता. सो म्हटलं खेळत होता तोपर्यंत मी बेडवरती ना एक झोप काढून उठले आणि उठावंच लागलं फायनली, कारण की त्याला नाश्ता बनवायचा होता. सो मला बघा थंडी वाजते अजून पण, आणि मग मी नाश्ता बनवायला किचनमध्ये गेली तर प्रियांकाच्या चपात्या चालू होत्या, ऑलमोस्ट म्हणजे संपतच आलेल्या, आणि तिथे पाणी तापत ठेवलेलं आंघोळीसाठी. सो मग काय त्याला पण आंघोळ वगैरे घातली, नाश्ता भरवला आणि झोपवला. तो झोपला आणि झोपल्याच्या नंतर ना पटकन मी आवरलं, कारण की प्रियांका कशी थोडी आमच्या गडबडीमध्ये ती स्वयंपाक करून जाते आणि थोडं मेसी होऊन जातो किचन, तर मला स्वच्छता लागते. सो मग मी ते किचन वगैरे आवरत होते आणि आवरून मी आंघोळीलाच गेले. सो आंघोळ पण माझी पूर्ण नाही झाली, मला अर्ध्यातून बाहेर यावं लागलं, कारण की गणू महाराज आमचे उठलेले. सो त्याला घेतला आणि खेळवलं वगैरे, आणि मम्मी बाहेर गेली होती. सो त्यामुळे मग मला त्यांनी सकाळचं दाल खिचडी घालून, काय स्वयंपाक तर आमचा झालेला, त्याचीच दाल खिचडी घालायची होती, पण ठीक आहे मला तो घालून देतच नव्हता, त्रास देत होता. सो कधी जाम मला कंटाळा येतो यार गाईज. तर मग संध्याकाळी पण तो झोपला नाही, कारण की जेमतेम तुम्हाला सांगू का, सकाळी तो ना 1.5 तास झोपला होता, संध्याकाळी तो 5-5:30ला झोपला, तो डायरेक्ट 7:30 वाजता उठला, 7:30 पावणे 8ला उठला. सो मग तो उठल्याच्या नंतर ना हे बघा तो झोपला आहे तोपर्यंत मग इथे ना पटकन म्हटलं चला कामं तरी करून घेऊया. सो मी इथे ना भांडी वगैरे घासून घेतली नाश्त्याची, आणि आजचा त्याचा टर्न होता तो डाळ केली होती, डाळ चपाती. सो डाळ चपाती त्याला मी भरवली आणि मग तो तोपर्यंत झोपूनच होता. सो म्हटलं चला पटपट आपण आवरून घेऊया. तर मग इथे मी एका साईडला बघा भात पण लावून घेत आहे. तर ना भात वगैरे लावून सगळं झाल्याच्या नंतर ना गाईस त्याला मी भरवलं, कारण की कसं माहिती उठल्याच्या नंतर ना मी त्याला काही खायला दिलं नव्हतं, फक्त दुधावरतीच होता तो. सो म्हटलं की आज त्याला लवकर मी जेवण भरवते. न द्यायचं कारण असं आहे ना की 7:30 पावणे 8ला उठून त्याला काय वेगळं देणार, आणि मग परत तो जेवणाला तो लेट करणार, आणि मग झोप लेट, ते पण मग डायजेशन होणार नाही वगैरे म्हणून. त्यापेक्षा म्हटलं आता काय नको, सध्या दुधावरतीच राहू दे. 8:30 पावणे 9ला मी त्याला जेवायला पण दिलं. सो जेवला वगैरे तो मस्त. आणि त्यांना काहीच आज काय माहीत नाही, सकाळपासून खूप इच्छा होती स्वामींकडे जाण्याची, पण काही जमलंच नाही, कारण की गणूच झोपून उठला 7:30 पावणे 8ला. सो म्हटलं ठीक आहे जाऊ दे, आपण उद्या वगैरे जाऊया. पण बोलतात ना स्वामींचा जिथे बुलावा असेल तिथे माणूस थांबत नाही. तर मग अचानक गेली, त्याला जेवण वगैरे भरवलं आणि राऊंड मारायला आम्ही गेलो होतो. सो म्हटलं चल, मंदिर पण चालू दिसलं आणि पटकन जाऊन आम्ही दर्शन घेतलं.